नमस्कार, मी शिल्पा परुळेकर पै आणि तुम्ही पाहत आहात वसई लाईव्ह न्यूज. मंडळी, जागतिक महिला दिनानिमित्त वसई लाईव्ह न्यूज एक उपक्रम घेऊन आले आहे आणि वसई लाईव्ह न्यूजचे संपादक दिलीप डाबरे सर यांनी हा खास करून उपक्रम महिलांसाठी राबवला आहे की आज महिला दिनानिमित्त आपल्या क्षेत्रामध्ये ज्या उल्लेखनीय कामगिरी करतात किंवा आपल्या कार्यामध्ये ज्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे, अशा महिलांचे कार्य ते अधोरेखित करत आहेत आजच्या या मुलाखतीने. तर आज महिला दिनानिमित्त आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी सेवा परमो धर्म हा मंत्र प्रत्यक्ष आयुष्यात उतरवला आहे. एक गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना ज्यांच्या मनात समाजाप्रती तळमळ कधीच कमी झाली नाही. आयुष्यात आलेल्या मोठ्या कर्करोगासारख्या संकटावर मात करून त्या पुढे उभ्या राहिल्या आणि त्यांचा हा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. आपल्या सोबत आहेत शैला मानकर मॅडम. तर सर्वप्रथम शैला मानकर मॅडम, तुमचं मी आपल्या वसई लाईव्ह न्यूज चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि आजच्या महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तर आपला या तुमचा जो जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आहे आपल्या महिलांसाठी, त्यासाठी आपण आज जो संवाद साधणार आहात, तर त्याच्यात तुम्हाला सगळ्यात आधी मी असा प्रश्न विचारू इच्छिते की एक गृहिणी म्हणून तुम्ही जी सुरुवात केली, पण समाजसेवेची ओढ नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली तुमच्यामध्ये? ते सांगणं तसं कठीण आहे, पण मला आठवते त्याप्रमाणे लहानपणी आपण मुलांना विचारतो ना, तुला भविष्यात काय व्हायचंय. तर जेव्हा मला विचारलं जायचं ना, तेव्हा मला मी असं सांगायचे की मला मदर तेरेसा व्हायचंय. अरे वा. कारण कुठेतरी वाचनातून किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती मी ऐकली असेल तर माझ्यासाठी त्याच आदर्श होत्या. आणि त्यानंतर मनात म्हणजे माझ्याकडे जे लोक यायची त्यांना मी त्यांचे प्रॉब्लेम्स मला समजले का मग त्यांना माझ्या पद्धतीने म्हणजे मी कसंही मदत करेन ह्याच्यासाठी प्रयत्न करायची. अरे वा, खूप छान. म्हणजे तुमचा आयडल ह्या मदर तेरेसा होत्या. संकटावर मात आणि जिद्द करताना म्हणजे लायन्स क्लबच्या तुम्ही जेव्हा सक्रिय झालात तेव्हाच तुम्हाला कर्करोगाबद्दल निदान झाले. तर त्यावेळेला आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे त्या कठीण काळात तुम्ही स्वतःला सकारात्मक कसे ठेवले? माझे पती, माझे मित्र परिवार ह्यांनी मला त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. आणि सगळ्यात महत्वाचं नाव माझा भाऊ मिलिंद, त्याने मला ह्या आजाराकडे सकारात्मक बघायला दृष्टी दिली. त्यानंतर मीही एक असा विचार केला की आज हार्ट अटॅक आल्यावर सुद्धा एखाद्या व्यक्ती त्याच दिवशी मयत होते किंवा ऍक्सिडेंट झाला तर त्याच दिवशी ते माणूस ते जग सोडून जाते. तर आजकाल विज्ञान एवढं पुढे गेलंय तर आपण एक मला अशी खात्री होती की माझ्याकडे 6 महिने तरी मला मिळू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करून बघू. आणि खरंच देवाने साथ दिली, कुटुंबाने साथ दिली आणि मी आजारातून बाहेर पडले. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे की आरोग्याच्या तक्रारीनंतरही पुन्हा एकदा तितक्याच जोमाने तुम्ही समाज सेवेमध्ये पुन्हा उतरलात. पण ही उर्मी नेमकी कुठून आली नक्की? त्याचं तुमचं प्रेरणास्थान काय? म्हणजे ऍक्च्युली कोरोना काळात पण मी आणि माझे मिस्टर दयानंद मानकर यांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली. आणि ती मदत करत असताना बरेचसे लायन्स मेंबर माझ्या संपर्कात आले. आणि जेव्हा आजारी होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये पण माझ्यासारखे बरेच पेशंट किंवा असे काही पेशंट आले माझ्या निदर्शनास की ज्यांना पैशाअभावी त्यांचे उपचार होऊ शकत नाही किंवा माहिती त्यांना व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकत नव्हते. आणि हे सगळं डोक्यात होतं. आणि चांगले उपचार मिळाल्यामुळे, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मी लवकर रिकवर पण झाले. आणि मग त्यानंतर मी ठरवलं का नाही, आपल्याला आता हे दुसरं जीवन मिळालंय तर आपण त्याचा उपयोग यांच्यासाठी तळागाळातल्या माणसांसाठी करायचा. अतिशय सुंदर विचार आहे तुमचे मॅडम. मॅडम ह्या लायन्स क्लब ऑफ ड्रीम्सच्या आधी सचिव होत्या, आता अध्यक्ष आहेत. तर या माध्यमातून तुम्ही कुठले कुठले उपक्रम राबवता? इथे मी तुम्हाला सांगताना थोडीशी लायन्स क्लब बद्दल माहिती देऊ इच्छिते तुम्हाला. लायन्स क्लब ही सगळ्यात मोठा इंटरनॅशनल NGO आहे. त्याच्या 200हून अधिक शाखा आहेत जगामध्ये. 14 लाख मेंबर आहेत आणि भारतामध्ये त्याचे 3 लाख मेंबर आहेत. आणि लायन्स क्लब हे युवा, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कॅन्सर, डायबिटीस
अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करते. व्हिजन तर म्हणजे अगदी 8 तर त्यांचे ठरलेलेच आहेत मानसिक आरोग्य, पण त्याही व्यतिरिक्त पुढे जाऊन ते लोक बऱ्याच क्षेत्रात कार्य करतात. बरोबर. लायन्स क्लब ऑफ ड्रीम्सच्या अध्यक्षा म्हणून काम करताना हं. तुम्ही सायकल वाटप, हं. टाटा स्वच्छ मशीन आणि शौचालय बांधणी हं. यासारखे महत्वाचे प्रकल्प राबवले. हं. तर या गरजा तुम्ही कशा ओळखल्या? ऍक्च्युली आमच्या लायन्स क्लब ऑफ वसई ड्रीम्सने मेढे गावी वज्रेश्वरीला मेढे आहे तिथे एक शाळेमध्ये नेत्र चिकित्सा शिबिर भरवलेलं. अच्छा. तर ते शिबिर भरवत असताना तिथल्या एका टीचरनी मला सांगितलं का इथे मुलं ना खूप दूरवरून प्रवास करून शाळेत येतात, तर त्यांचा त्या प्रवासात खूप वेळ जातो. तर ह्या मुलांना काही आपल्याला सोय करता आली मुलांसाठी, तर बरोबर. मग मी माझे लायन्सचे जे सिनियर मेंबर आहेत किंवा दुसरे त्यांच्याशी बोललो आणि मग त्यावेळेला मी त्यांना जवळजवळ 25 सायकली, नवीन कोऱ्या सायकली 25 आपण मेढ्याला देऊया म्हणून. दिल्या. अच्छा. हा. अरे वा, खरंच दिल्या. कौतुकास्पद आहे. मुलांसाठी हे काम करणं हो, म्हणजे हो. तिथे आणि खरी गरज होती त्या गोष्टीची. महिला सक्षमीकरण आणि यासाठी तुम्ही नेमके कोणते प्रयत्न करत आहात सध्या लायन्सच्या माध्यमातून? लायन्सच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे कोर्सेस राबवले, जसं आरी वर्क आहे, ज्वेलरी डिझायनिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे आणि आताही आम्ही त्यांच्यासाठी एक शिवण क्लास चालू करतोय 25 महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याही नंतर त्या महिलांना नुसतं ट्रेनिंग देऊन आम्ही थांबणार नाही आहोत, तर त्या महिलांना स्वतःच्या पायावर कसं काय पद्धतीने उभं करता येईल त्याच्यासाठी पण आमचे प्रयत्न चालू आहे. वा, छान, कौतुकास्पद. आज जागतिक महिला दिवस आहे, तर या निमित्ताने आपल्या गृहिणी प्रेक्षकांना किंवा महिलांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? किंवा ज्या घरी आहेत त्यांना घरी राहूनही त्यांना काम करण्याची इच्छा आहे, स्वावलंबी बनू इच्छितात, त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? कोणतीही कल्पना हे नवीन परिवर्तन घडवते, तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आज लायन्स क्लब आहे, NGO आहेत किंवा सरकारी योजना आहेत, त्यांचीही तुम्ही मदत घेऊन पुढे जाऊ शकता. तसेच आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला अजून एक संदेश देऊ इच्छिते का आपण महिला आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, तर तुम्ही वेळेवर स्वतःचे निदान करून घेतले पाहिजे. आणि त्या आता विज्ञान खूप पुढे गेलं आहे, तर अगदी वेळेवर जर आपल्याला समजलं आपल्याला आजार आहे तर त्याचे उपचार तुमच्यावर चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. माझंच उदाहरण बघा, आता मी या 2 वर्ष झाली मी आजारातून बाहेर पडले यशस्वीपणे. तर तुम्ही पण तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. अतिशय चांगला आणि योग्य संदेश दिलात तुम्ही आमच्या महिलांना. तर आज महिला दिनानिमित्त वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल वसई लाईव्ह न्यूज तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुमच्या पुढील कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी पण वसई लाईव्हचे आणि तुमचे आभार मानते. धन्यवाद.